जी.आर. काढून 14 महिने झाले तरी 14 गावांना 14 वर्षाचा वनवास संपेना. 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीकडून निषेध. त्या 14 गावांचा विकास होत नाही. पालकमंत्री गणेश नाईक आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त 14 गावातील पाणी, रस्ते आदी विकास कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे अस्त्र काढून निषेध मोर्चा काढला. मात्र शिवसेना स्थानिक आमदार राजेश मोरे आणि भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी विकास कामाबाबत वरिष्ठांशी बैठक घेऊन येथील विकास कामे पूर्ण करू असे आश्वासन दिल्याने पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे अस्त्र म्यान केले आणि आंदोलन संपविले. आम्ही गेल्या 15 दिवसापासून ही तयारी करत होतो. आमचं काम जो होत नाही, गेल्या वर्षी जी.आर. निघून 14 महिने झाले आणि तरीसुद्धा आमच्या 14 गावांचं काम होत नाही. आणि मग पदाधिकारी इथल्या नागरिकांना उत्तर देणं कठीण पडलं होतं. मग पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपलं सरकार असून आपले सर्व पालकमंत्री आपले आहेत, इथले नवी मुंबईचे पालक स्वीकारलेले नाईक साहेब आपले आहेत आणि तरीसुद्धा आपली कामं होत नाही. आणि मग सर्वांनी ठरवलं की आमचं जर हा काम होत नसेल तर आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी म्हणून राजीनामा देऊ. आणि त्याकरिता आयुक्तांनी काम जे थांबवलं त्याचा निषेध आणि पदाधिकाऱ्यांचे राजीनामा हे सर्व राजीनामा इथे घेऊन आले होते. परंतु ही बातमी ज्यावेळी आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब साहेब आणि ह्या विभागाचे आमदार राजेशजी मोरे साहेब यांना कळवली आणि ते इथे आले. त्यांनी सांगितलं की तुम्ही राजीनामे देऊ नका आणि तुमचं काम हे 14-15 दिवसात निकालात लावू, तुमची बैठक घेण्यात येईल अशा माध्यमातून वरिष्ठांपर्यंत पोचली जाईल. माननीय कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा सुद्धा फोन होता का तुम्ही राजीनामा देऊ नका, तुम्ही तुमचा निरोप जो आहे किंवा बैठक आहे मी लावण्याचा प्रयत्न करतो आणि तो सीएम साहेबांबरोबर बैठक लावून तुम्हाला जसा यापूर्वी सुद्धा सहकार्य केले तसं मी यापुढे सहकार्य करेन. आणि त्यामुळे आमचे पदाधिकाऱ्यांना मी विनंती केली की आपले आता राजीनामा देऊ नका, आपण कार्यरत राहिलो पाहिजे, नाहीतर कार्यरत नाही राहिलो तर मग परत आपला पाठपुरावा कसा होऊन जाईल. त्या कारणाने आम्ही आता हे पण स्थगित केलं आहे आणि राजीनामे पण आम्ही न देण्याचं ठरवलं. तर सर्व 14 संघर्ष समितीला माझं निवेदन आहे, माझी त्यांना विनंती आहे की आता मोरे साहेब असतील आणि मी असतील, आम्ही दोघंही मिळून म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून आणि शिवसेनेचे आमदार म्हणून आम्ही दोघंही लक्ष घालून या संपूर्ण राष्ट्रवादीचे पण जसं आम्ही महायुतीचे सगळे मिळून आम्ही यात लक्ष घालणार आहोत. आणि रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची बैठक घेऊ. त्या बैठकीला आपले आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, खासदार साहेब असतील आणि गणेश नाईक साहेब पण असतील, अशी आम्ही एक बैठक लावून हा विषय जो संघर्ष समितीने जो महानगरपालिकेमध्ये समाविष्ट ठेवण्याचा जो विषय आहे हा 14 दिवसाच्या आतमध्ये निकाली काढू असं ह्यानं मी आश्वासित केलेलं आहे. आणि आम्ही दोघंही म्हणजे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी तिघंही एकत्र असल्यावरती मला असं वाटत नाही की कुठलं काम नाही होणार. दुसरा एक प्रश्न माझा असा आहे की सन्माननीय आयुक्त कैलासजी शिंदे यांना आपण खडे बोल सुनावलं का? त्यांनी आश्वासन दिलं होतं पण आश्वासन पूर्तता केलेली नाही, काय होते का सांगा? त्यांच्याशी जे चर्चा करायची ते आमचे माननीय कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब बोलतीलच. त्यांनी काय आश्वासन दिली आणि का त्यांनी पाळली नाही आता ते त्यांच्याशी चौकशी करून त्याच्याशी बोलतील. पण मी हे सर्व जे ही हकीकत आहे ही चव्हाण साहेबांपर्यंत 100% पोहोचेल. ते स्वतः येणार होते पण ABVPचा एक सत्र चालू आहे त्यामध्ये येऊ शकले नाही. तिथे सगळी संघाची सगळी बैठक आहे, तिथे सगळे अभिज माणसामध्ये येऊ शकले नाही म्हणून मी मला पाठवलं. थोडासा मला उशीर झाला पण मी वेळेतच आलो. दूध होऊन आले. 14 गावातल्या विकास समितीच्या माध्यमातून अनेक वर्ष आंदोलन छेडली असता गेल्या मार्च 25ला राज्य शासनाने जी.आर. काढून विकास समितीच्या माध्यमातून 14 गावांचा अतिशय आनंदाचा उत्सव साजरा केला गेला त्यावर्षी. पण कुठेतरी मिठाचा खडा पडला आणि 14 गावांचा विकास रखडला गेला. मी आमदार झाल्यानंतर विकास समितीचे सर्व पदाधिकारी, आमचे पक्षाचे पदाधिकारी आम्ही आयुक्तांशी भेट घेतली असता आम्ही आयुक्तांना अनेक मागण्या केल्या की बाबा येणाऱ्या बजेटमध्ये 14 गावांसाठी तरतूद करावी. राज्य शासनाने जी.आर. काढून ही गावं नवी मुंबई महापालिकेत घेतलेली आहेत. तिथे जी कामं असेल म्हणजे दप्तर जमा करण्याचं काम असेल, आरोग्य सुविधेचं काम असेल, तुमचा पाण्याचा विषय असेल, रस्त्यांची विषय असेल, ही कामं तुम्ही ताबडतोब चालू करा. त्या दिवशी आम्ही सर्व समितीचे पदाधिकारी होते त्यांच्यासमोर आम्हाला आयुक्तांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब कामं करू आणि कामही चालू झाली
व पुढे काय झालं मला माहीत नाही. पण आता खरं तर आज आम्ही 14 महिने झाले त्रासून गेलेलो आहोत. कारण अनेक वर्षानुवर्ष आंदोलन करून सुद्धा जर 14 गावांची कामं होत नसेल तर मग जायचं कुठे. आम्ही सत्ताधारी आहोत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीचा सरकार आहे, तरी पण आमची कामं होत नसेल तर मग आम्ही जायचं कुठं. म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की आपण राजीनामा देऊ. मग भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आले की बाबा, आणि मीही सांगितलं की राजीनामे देऊ नका. हा प्रश्न लवकरात लवकर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या इथे बैठक लावू. सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून, आणि हा प्रश्न तातडीने निकालित काढला जाईल असं आम्ही जिल्हाध्यक्षांनी सांगितलं. मीही सांगतो आहे, पदाधिकारी सांगतो आहे. नाही झालं ते 30 तारखेला अधिवेशन आलेलं आहे. मी खरं तर आयुक्तांवर आशीर्वाद उठतो आहे, कारण आयुक्तांचं काम आहे काम करणं. एकदा राज्य शासनाने महापालिकेत गावं काढण्याचा GR दिला असेल तर मग कोणी असू द्या, कुठलाही पक्षाचा असू दे, त्याचं न ऐकता ते 14 गावांचा विकास केला पाहिजे. म्हणून मी आयुक्तांवरही नाराजी आहे आणि तो प्रश्न मी विधानसभेत मांडणार आहे.